महेश, तुला माझ्या बोलण्याचा अर्थच समजत नाहीये. तू अर्थाचा अनर्थ का करून घेतोयस? तुम्ही तरी सांगा ना काहीतरी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, रादर आमच्या दोघांचं म्हणणं असं आहे की मॉडर्नच्या नावाखाली तुम्ही काय लग्न झाल्यानंतर नुसते हातपाय पासून बसणार आहात का? अरे घरात काही हातभार लावायला नको का? काही दोन चार कामं करायला नकोत का छोटी मोठी? अरे मी असं म्हणतच नाहीये की आमच्यासारखं तिने रांधावाडा उष्टी काढा करावं. आमच्या काळात आम्ही केलंच की. पण म्हणून काही छोटी मोठी घरातली कामं असतात, त्याला थोडासा हातभार लावणं, येऊन आपणहून विचारणं की आई तुम्हाला काही मदत हवी आहे का? मी काही करू का? हे सुद्धा नको का? म्हणजे ही अपेक्षा करणं आमची चुकीचं आहे का? ऑफकोर्स तू सांगितलं पाहिजेस. मला मान्य आहे, रादर आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे की ठीक आहे, आजकालच्या मुली नोकरी करतायत, त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या ऑफिसचं कामाचं प्रेशर असतं, सगळंच असतं. पण म्हणून काय घरामध्ये असं पुरुषासारखं तंगड्या पसरून बसायचं का? आणि काहीच कामाला हातभारच नाही लावायचा? हे कितपत योग्य आहे? ही कारणं तुम्हाला देऊ नकोस महेश. पुष्कळ झालं. आणि लग्न होऊन सुद्धा आता 6 महिने झाले. तुमच्या लग्नाला 6 महिने झालेत आता. असं काही लगेच म्हणत नाहीये की काल लग्न झालंय आणि आठवडाभराने काय तिला आम्ही कामाला लावतोय. आमचं असं मत आहे की तू तिच्याशी व्यवस्थित बोलावंस. काहीतरी तुला नीट सांगितलं पाहिजे ना. आणि आम्ही सांगून ना उगाचच अर्थाचे अनर्थ होतील, उगाचच ते संबंध वाईट होतील. त्याच्यापेक्षा नवरा म्हणून तू तिला सांगणं हे आम्हाला जास्त प्रशस्त वाटतंय. काय ते एकदा तिच्याशी बोल आणि तिला नीट समजावणीच्या सुरात सांग. अरे हो, म्हणून काय झालं? अरे घरात नोकर चाकर आहेत म्हणून काय सगळ्यांनी तंगड्यापासून बसायचं का? घरामध्ये तिने आपणहून थोडीशी माफक कामं करावीत, आपणहून येऊन करावीत, ही माझी अगदी छोटीशी अपेक्षा आहे. आणि सासू म्हणून हे काही चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत